श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. पितृपक्ष चालूही झाला आणि आता अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पितृपक्षाची समाप्ती देखील होणार आहे आणि आता परत हा जो दिवस आहे 1 वर्षानंतरच आपल्याला बघायला मिळणार आहे. पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये असणारा जो काही पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी आपण खूप उपाय करू शकतो आणि यामुळे आपल्या घरातील पितृदोष हा दूर देखील होऊ शकतो. तर आता आपल्याला या पितृपक्षामध्ये म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे, आपल्या घरामध्ये कष्टाला नशिबाची साथ मिळत नाहीये, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग आपले मोकळे होत नाहीये, कुठेतरी ते बंद पडलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी नसाव्या यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्व पितृ अमावस्या कधी आहे तर 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे आणि त्याच्यानंतर घटस्थापना ही 3 ऑक्टोबरला होणार आहे. आता अमावस्येचा प्रारंभ हा 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 होणार आहे आणि 2 ऑक्टोबरला रात्री 12:19 अमावस्याची समाप्ती होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. तुम्हाला जे काही उपाय करायचे असेल, आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गाईला, वासऱ्याला, कावळ्याला, कुत्र्याला काही खाऊ घालायचं असेल तर या दिवशी तुम्ही भरपूर असे उपाय करू शकता. याने आपल्या जीवनातला सर्व पितृदोष हा दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आता छोटे छोटे उपाय आपण बघणार आहोत की आपल्याला या अमावस्येला काय करायचं आहे. तर तुमच्या आजूबाजूला जर कुठे विहिरी, तलाव वगैरे नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला छोटे छोटे गव्हाचं पीठ मळायचं आहे, त्याच्या गोळ्या करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला माशांना खाऊ घालायच्या आहे. याने आपल्या जीवनामध्ये जे संकट असतात ते दूर होण्यासाठी मदत होत असते. पिंपळाच्या झाडाजवळ आवर्जून 1 दिवा तरी आपल्याला या दिवशी लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस. पिंपळाचं झाड नसेल तर नदी, तलाव तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता दक्षिण दिशेला तोंड करून. आता तेही नाहीये, तुम्हाला कुठे जाणंही शक्य नाहीये तर तुम्ही आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवतो तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दही भाताचे उपाय करायचे आहेत. दही भात आपल्याला आपल्या घरावरनं ओवाळून तो तुम्हाला गॅलरीत पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचा आहे. याने आपल्या घराला लागलेले जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत. कशासाठी तर घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष दूर व्हावेत यासाठी. आता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला शिव मंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आता काय करायचं आहे बघा. सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, आपली जी रोजची देवपूजा असते ती करून घ्यायची आहे, घरातली आरती वगैरे देवांची संपूर्ण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 बेलपत्र घ्यायचे आहेत. बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की भगवान शिवशंकरांचे जे शिवलिंग आहे तर त्यावरती जिथनं खाली पाणी पडत असतं तर तिथे पूर्वजांची जागा असते. तर त्यामुळे तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे. 5 बेलपत्र घ्यायचे आहे आणि त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नमः शिवाय लिहायचं आहे. पहिलं जे उभं पान आहे तर त्याच्यावरती ओम तुम्ही चंदनाच्या साहाय्याने लिहायचं. त्यानंतर खालची 2 पानं आहेत तर त्या एका पानावरती नमः आणि दुसऱ्या पानावरती शिवाय लिहायचं आहे. आता हे तुम्ही चंदन किंवा हळदीच्या साहाय्याने लिहायचं. कुंकू वगैरे इथं वापरायचं नाही, कारण आपण भगवान शिवशंकरांवरती कुंकू चुकूनही अर्पण करत नाही. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. भस्म, धतुरा, त्याचबरोबर फुलं, गंध, अक्षदा यांनी सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या ज्या काही घरामध्ये पैशांच्या अडचणी आहे, घरामध्ये जे काही संकट तुम्हाला येत आहेत तर ते सर्व संकट दूर व्हावे असं तुम्हाला प्रार्थना शिवशंकरांकडे करायची आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ते सांब सदाशिव आहे, भोलेनाथ आहे. त्यांची आराधना पित्र, देव, त्याचबरोबर गंधर्व, पशु, पक्षी, प्राणी, भूत, प्रेत, पिशाच सर्वच हे त्यांची आराधना करत असतात.
कितीही प्रखर घरातला पितृदोष असू द्या, तुम्ही जर हा उपाय त्या दिवशी केला तर तुम्हाला बघा कितीही प्रखर पितृदोष असू द्या त्यातून सुटका होईल आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या संपेल. आता मी जिथे म्हणणार नाही तुम्हाला की तुमच्याकडे खूप लाखाने वगैरे पैसा येईल, पण तुमच्या कष्टानुसार तुम्ही जे प्रामाणिक कष्ट करत आहात पण त्या प्रामाणिक कष्टाला जिथे कुठे नशिबाची साथ मिळत नाहीये तर ती साथ मिळायला सुरुवात होईल. तर आता संपूर्ण तुमचं पूजन झालं की या 5 बेलपत्रांचं आता काय करायचं आहे बघा. पहिला बेलपत्र हातात घ्यायचं, त्यावरती एक अख्खा सगट तांदळाचा दाणा त्या बेलपत्रावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि पहिलं बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर अर्पण करत असताना तुम्हाला ओम काशी विश्वनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि पहिलं बेलपत्र अर्पण करायचं. त्यानंतर परत दुसरं बेलपत्र घ्यायचं, ते तुम्हाला त्याला एक तांदळाचा दाणा चिटकवायचा आणि त्यानंतर तेही अर्पण करायचं. असं 5 वेळेस तुम्हाला ओम काशी विश्वनाथाय नमः म्हणत तुम्हाला हे 5 बेलपत्र अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे बसूनच तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे. दारिद्र्य दहन हे भगवान शिवशंकरांचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. याचं तुम्हाला तिथे 11 वेळेस पठण करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊ देत. माझ्या घरामध्ये असणारी अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे. जी लक्ष्मी माझ्या घरात आहे तर ती स्थिर आणि चिरकाल राहू दे. व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती यामध्ये आमची प्रगती होऊ दे, पगार वाढ होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि जे बेलपत्र आपण अर्पण केलेले आहेत ना तर त्यातलं एक बेलपत्र उचलून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. घरी आणलं की तुम्हाला ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे. ते नेहमी आपल्यासोबत ठेवायचं. जोपर्यंत ते बेलपत्र चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्हाला असं वाटलं की ते आता खराब झालं आहे किंवा ते खूप वाळून आता ते त्याचा जो चूर आहे तर तो खाली पडत आहे, अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं तर नंतर मग तुम्ही हे पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. पण जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पाकिटामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुमचा व्यवसाय व्यापार असेल तिथे तुम्ही हे पान ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये आणतो तर त्याबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा त्या मागोमाग येत असतो. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.